पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा निर्दयीपणे खून करण्यात आल्याच्या खटल्यात नराधम आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांच्या न्यायालयाने मागे झालेल्या सुनावणीत कांबळेला या प्रकरणी दोषी ठरवलं होतं। त्यामुळे त्याला फाशी होणार की जन्मठेप याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र आज त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे। गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 2 महिन्यात निकाल लागलाय। अत्याचार प्रकरणातील खटल्याची सुनावणी पूर्ण आणि खून खटल्यात सर्वात जलद गतीनं निकाली लागलेला हा राज्यातील पहिलाच खटला ठरलाय। आरोपीला पुणे जिल्हा सत्र न्यायालयात विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंखे यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे। विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी भीमराव कांबळेला फाशीच्या शिक्षेची मागणी करताना त्यांच्या युक्तिवादाच्या समर्थनातील सर्वोच्च न्यायालयाचे 12 निकाल जोडले। हे सगळे निकाल नसरापूरच्या घटनेशी साधर्म्य असलेले आहे आणि बऱ्याचशा केसेसमध्ये दोषींना फाशीची शिक्षा झाली आहे। काही प्रकरणांमध्ये सत्र न्यायालयानं दिलेल्या फाशीची शिक्षा उच्च न्यायालयानं रद्द केली आहे आणि उच्च न्यायालयाचे निकाल पुन्हा सर्वोच्च न्यायालयानं फाशीच्या शिक्षेत रूपांतरित केले। आधीच्या प्रकरणात फाशीची शिक्षा कायम ठेवताना सर्वोच्च न्यायालयानं काही गोष्टी स्पष्ट केल्या। गुन्ह्यातील आरोपीनं दाखवलेली क्रूरता आणि त्या घटनेचा समाजावर झालेला परिणाम याची सर्वोच्च न्यायालयाकडून फाशीची शिक्षा कायम ठेवताना दखल घेण्यात आली आहे। पीडिता स्वतःचं संरक्षण करू शकण्याच्या स्थितीत होती का नव्हती, तसेच हा रिअरेस्ट ऑफ रिअरेस्ट प्रमाणात मोडतो का, या सगळ्याची सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टता दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24 पुणे।